बातमी विदर्भातून आहे। बच्चू कडूंचं आंदोलन आता नागपुरामध्ये आता दाखल झालेलं आहे। कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन आता पार पडतंय। आंदोलकांच्या गाड्या नागपुरामध्ये आलेल्या आहेत। महाएल्गार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वाहनांचा सहभाग पाहायला मिळतोय। बच्चू कडूंच्या रॅलीमुळे आता नागपुरामध्ये मोठी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली होती। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात यावेळी करण्यात आलेला आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या नेमक्या मागण्या काय काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण तिथं जायचं नाही तर सरकारलाच इथे बोलवायचं असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलाय। बायकांची मंगळसूत्र मोडून शेतकरी इथं आलेत। फक्त कापूस शेतकऱ्यांची अडचण नाहीये तर सर्व शेतकरी संकटात आहेत। एकदा आंदोलन थांबलं तर पुढे उभं राहणं कठीण होईल। परत जाऊ नका, एक गेला तर काय होईल असा विचार करू नका। उद्या आपापल्या गावी फोन करा। मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्र जाम करावं लागेल। गरज भासली तर विमान वाहतूक आणि जवळून जाणारी रेल्वे वाहतूक सुद्धा थांबवू। पंजाब दिल्लीच्या धर्तीवर आंदोलन होईल, कितीही दिवस लागले तरी चालेल। नागपुरात आमचे देवाभाऊ आहेत, नितीन भाऊ आहेत, संघ आहे। भाजपला दया आली नाही तर संघाला नक्कीच येईल। पुढची बातमी पाहूयात। बच्चू कडूंचं वागणं काही योग्य नाहीये असं बावनकुळे म्हणतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावून लावलंय। मुंबईमध्ये बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिलेली होती। बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपुरामध्ये बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा आता आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं आहे। आम्ही आता सीएम साहेबांना मेसेज केला आणि बावनकुळे साहेबांना पण केला का इथे सगळे लाखो लोक येईल आणि आम्ही तिकडे जर गेलो तर आणि इकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते कोण पाहणार। खरी नेतृत्वच नाही आहे तर मग लोकांनी काय प्रॉब्लेम केले तर मोठी अडचण येऊ शकतं। हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना पण ते शक्य आहे, त्यांना पण ते लक्षात येऊ शकतंय आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं का तुमचा प्रतिनिधी इकडे पाठवा। आम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्यातले काय तुम्ही निर्णय घेऊ शकता, नाही घेऊ शकत तसं पाठवा, म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल ना। आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील, मी बैठकीला राहील। बैठकीला यायला पाहिजे। शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत, त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही। दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते पाहूया। रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे।